रामकृष्ण हरी माऊली हा संत एकनाथ महाराजांचा आंधळे पांगळे याच्यातला हा अभंग आहे. तर संत एकनाथ महाराज सांगतात की आपण जन्माला आलेलो आहे, तर आपण जन्माला येऊन आपण काय केले पाहिजे. तर देवाला शरण गेलं पाहिजे, देवाची पूजापाठ केली पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, नित्यनेमानी वारी केली पाहिजे, पंढरपूरची, त्र्यंबकेश्वरची, पैठणची, आळंदीची. तर आपण तरुणपणामध्ये देवाला शरण जाऊन देवाचे नामस्मरण केले पाहिजे, देवाचे भजन केले पाहिजे. आणि जे करत नाही तर शेवटी लास्टला वयोवृद्ध होतात, त्या टायमाला त्यांचे हातपाय, कान, डोळे, करणं हे सर्व काही काम देत नाही. आणि त्या टायमाला त्या व्यक्तीला देवाची आठवण येते, साधू संतांची आठवण येते. याच्याबद्दल संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. मूर्ती लोकी एक नगरा, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासे विटेवर, पुंडलिक भक्त राजा शोभे चंद्रभागा तीर, बोलती साधू संता जीवा वाटे हुर हुर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामदते तवरी दाखवा दिनाचा सोयरा, मज नाही हात पाय डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाळा आणि शेंबूड, सोना परिगत झाली अवघे करी ती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामदते तवारी दाखवा दिनाचा सोयरा, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर, तीही केली कृपादान मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामदते तवारी दाखवा दिनाचा सोयरा, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, तीही केली बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचते प्रेम छंदे चालू लागल सपाट, एका जनाधानी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामदते तवारी दाखवा दिनाचा सोयरा, मज नाही हात पाय डोळा पडले झापड, कर्ण ही बधीर झाले वाचा बोले बोबड, सोना परिगत झाली अवघे करी ती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामदते तवारी दाखवा दिनाचा सोयरा. रामकृष्ण.